लायकीची. अटेन्शन तर तिला द्यावंच लागणार. तू बघच अनुष्का, आता यापुढे मी एक असा प्लॅन करेन ज्याने या किर्लोस्कर फॅमिली मधला एक माणूस सुद्धा जिवंत नाही राहणार. दिशा, आपल्याला हे सगळं मिळून करायचं आहे, पण प्लीज प्लीज तू घाईमध्ये निर्णय घेऊ नकोस. ओके पारू बाळा, आपल्याला हे अहिल्या मॅडमना सांगायला हवं. हे बघ बाळा, त्या तुला मुलगी मानतात ना, तुझ्यावर त्या नक्की विश्वास ठेवतील. आणि अहिल्या मॅडमना त्यांच्या कुटुंबापेक्षा मोठं काहीच नाही. त्या तुम्हाला काय वाटतं? यो विचार माझ्या डोक्यात आला नसेल का? हत्या हे समजा वाटतंय ना तितकं साधं सरळ नाही. हत्या तुमच्या लक्षात कसं काही येत नाही? अनुष्का मॅडमना माझ्या आयुष्याचं सत्य माहीत आहे. त्यांना माहीत आहे की आदित्य सरांना माझं लगीन झाले, मी आदित्य सरांना माझा नवरा मानते, त्यांच्या नावाचं मंगळसूत्र मी माझ्या गळ्यात बांधते. आणि मी जर का अनुष्का मॅडम बद्दल देवी यांना काही सांगायला गेले ना, अनुष्का मॅडम माझ्या मंगळसूत्राचं सत्य देवी यांना सांगितल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. समजा विपरीत घडल. मग आत्या मला हे घर सोडून जावं लागेल कायमचं. माझी हक्काची माणसं माझ्यापासून तुटली जाते. आदित्य सरांचं मन दुखावलं जाईल. आत्या देवी यांना माझ्या मंगळसूत्राचं कळलं ना, तर ते मंगळसूत्र मला काढायला सांगते. पण आत्या तुम्हाला माहित आहे माझ्या मंगळसूत्राचं सत्य. माझं मंगळसूत्र हेच आदित्य सरांचं सुरक्षा कवच आहे. जोपर्यंत माझ्या गळ्यात आहे तोपर्यंत आदित्य सरांच्या जीवाला धोका नाही होऊ शकत. आत्या, हे बघा, खरं काय बी असलं ना तरी अनुष्का मॅडमना मी माझ्या माणसांपर्यंत कधी बी पोहोचू देणार नाही. त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही मी. किर्लोस्कर कुटुंबावर वार करण्याआधी त्यांना माझा सामना करावा लागेल. ते त्यांच्या कंपनीचा सेल वाढवण्यासाठी. का केलंस असं? पारू, किती जवळचं मानतो आम्ही तुला, आणि तू आमच्यापासूनच गोष्टी लपून ठेवलेस. आणि पारू, तुला काय वाटतं ग, तू गोष्टी लपून ठेवशील आणि आम्हाला ते कधी कळणार नाही? का केलंस असं? आदित्य सर, माफ करा, पण गोष्टच अशी होती की तुम्हाला कसं सांगायचं हे माझ्या डोक्यात सुरू होतं. सांगू तरी काय? जे काय भी सत्य आहे ते सत्य आहे की माझा भास हेच मला कळत नव्हतं. पण थोडा वेळ गेल्यानंतर मला कळलं हेच माझ्या आयुष्याचं सत्य आहे. आणि आता ते मी मनापासून स्वीकारलंय. सर, मी खरं सांगते, मला तुम्हाला सांगायचं होतं, माझं मन मोकळं करायचं होतं. पण प्रत्येक वेळी मी स्वतःला सावरलं, कारण मला स्वतःला कुणावरच लादायचं नाही. ठीक आहे, मग आज तुझ्या मनातलं सगळं बोलून टाक. हरीश सरांनी आदित्य सरांना मंगळसूत्राबद्दल सांगितलंय वाटतं. आदित्य सरांना समजा सत्य सांगूनच टाकते. पारू, प्लीज, मी रिक्वेस्ट करतोय तुला, आज नको थांबू स्वतःला. तुझ्या मनातल्या भावना व्यक्त कर, मनातलं सगळं बोलून टाक. आदित्य सर, मला तुम्हाला हे लई दिवसापासून सांगायचं होतं, पण सरप्राईज! मागे बघ.
सुपर्ब. आदित्य, बाकी सगळी तयारी झालीये. फक्त पाहुण्यांची यादी आहे ना तेवढी करायची राहिली. काका, मला असं वाटतंय त्या गावातले जे कस्टमर्स आहेत आपले, जे आपलं प्रोडक्ट वापरतात, तेच आपले प्रमुख पाहुणे असावेत. आई बरोबर ना? हो. अँड डोंट वरी, बाबा आणि प्रीतम तिथे ऑलरेडी पोहोचलेत, सो ते तिकडे सगळं व्यवस्थित मॅनेज करतील. डोंट वरी. बट काही झालं तरी आपल्या ब्रँड एम्बॅसेडरची एंट्री ग्रँडच झाली पाहिजे. पण सर, होर्डिंगवर पारूचे कुठले फोटो असतील हे अजून डिसाईड नाही झाले. काळजी करू नकोस तू. सगळे फोटो चांगले सिलेक्ट केले आपण. पारू, उद्यानंतर तू पुन्हा एकदा घराघरात पोहोचणार. त्यांच्यातलीच एक, जमिनीवर पाय असलेली पारू. आणि उद्याच्या कॅम्पेन मधनं आपल्याला हेच लोकांसमोर आणायचंय, कळलं? माफ करा देवी आई, पण मला उद्या कार्यक्रमाला नाही येता येणार. काय? काय पारू, तुझा कार्यक्रम आहे हा? सगळे तुझ्यासाठीच खास चालू आहे. अरे काय झालं तुला? तुला बरं वाटत नाहीये का? देवी आई, मला असं वाटतंय की मला ब्रँड अँबॅसेडर बनवण्याच्या निर्णयात तुम्ही परत एकदा विचार करा. यापुढं मी कंपनीसाठी काम नाही करू शकणार.